देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. शेवंते, ही बैठक मोडली. माया पोरीचा हात रंगाच्या हातात देणार नाही. नाही झालं तुमचं. निघा आता. म्हणून तुला म्हटलं होतं की समजत थांबीव म्हणून. आम्ही तेच सांगत होतो, ऐकले नाहीस. आज्या, या काय म्हणते, तुझी मेंढर मला देऊ न ग. पर बानू आणि रंगाचा विचार कर बाबा. निघत नाही. निघत ना. आज्या, समद्या वस्ती मोर तू सोयरीक तोडलीस. आता कोण तुझ्या पोरीशी लगीन करणार हाय? माझ्या संग होणार लगीन तोडलंस, माझं सपान मोडलंस. आता म्या बघतोच कोण करत तुझ्या संग लगीन. ती या वस्तीवलाच काय, पर कोणत्या बी वस्तीवल्या पोरा संग तुझं लगीन होऊ देणार नाही म्या. आणि तसं जर झालं तर म्या माझं नाव बदलीन. सारीपाटाचा खेळ संपला. मला हरायचं होतं, मी हरलो. आता लवकर इथून निघायला हवं.
जो पण मी लावला त्याप्रमाणे हे साम्राज्य, सिंहासन, शिवत्व म्हाळसेच्या स्वाधीन करायला हवं. सारीपाटाच्या खेळात माझा विजय झाला आहे. मी जिंकले. पण राजवाड्यात ही शांतता कसली? विजयाचा उत्सव दिसत नाही, फुलांचा वर्षाव नाही, ढोल नगारे नाहीत, जय जयकार नाही. मी जिंकले याचा आनंद कुणालाच नाही का झाला? एकदा म्हाळसेला मी सांगितलं की मी चाललो आहे म्हणजे झालं. मला बानूला म्हणजेच जयाद्रीला दिलेले वचन पूर्ण करायला जायचं आहे. बानूशी मला विवाह करायचा आहे. यांनी पराभव एवढा मनावर घेतला आहे का? मी जिंकले ह्याचं साधं अभिनंदनही कोणी केलं नाही. थांबा. लतिका, औक्षणाचं ताट आणायला सांगतेस का? हो. म्हाळसा देवींचा विजय झाला आहे, त्यांचं औक्षण करायला हवं. लक्ष्मी देवी, तुम्ही आहात म्हणून एवढं तरी झालं. नाहीतर मला वाटलं की मीच हरली आहे. आता आपण सगळे विश्रांती घेऊया. देवा, येते. म्हाळसा, इथून आपल्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. इथून आपण दोन वेगवेगळ्या दिशेने चाललो आहोत. यानंतर आपण पुन्हा एकत्र कधी भेटू हे सांगता येत नाही. महाराज,
तुमचे हे उपकार जन्मभर विसरणार नाही बघा. नाही बाई, मी केवळ निमित्त मात्र आहे. तू मनोभावे श्री खंडेरायांची प्रार्थना केलीस, ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून त्यांनी मला इथे यायला सांगितलं. श्री खंडेराय कधीही आपल्या भक्तांना संकटात पडू देत नाही. आणि अजामे, तुझ्या मुलीचा आणि श्री खंडेरायांचा विवाह होणार हे मी तुला सांगून देखील बानूचा दुसऱ्या कोणाशी तरी विवाह लावण्याचा विचार तुझ्या मनात आलाच कसा? हो महाराज, अहो हात जोडतो तुमच्या मोर. ते रागाच्या नादात डोसकं ठिकाणं नव्हतं बघा माझ. आता मला माझी चूक समजली आहे. पण अजामे, जे झालं ते अयोग्यच होतं. पण पोरीची काळजी ना मला धड बसू देईना, म्हणून तर मी यो समजा घाट घातला बघा. पण माझी चूकच झाली. मला ठाव आहे, माझी चूक केली ना ती मला नाही सुधारता येणार. अजामे, तू मनुष्य धर्माप्रमाणे वागलास. तुझ्या मुलीचं हित बघण्याचा तू प्रयत्न केला असे सगळ्यांनाच माहित आहे. पण या गोष्टीचा तुला पश्चाताप होत आहे हे त्याहूनही महत्वाचं आहे. वाईटातून चांगलं हाती येतं असं म्हणतात, ते काही उगाच नाही. वय महाराज, पण आता ह्या पुढं कसं काय करावं काय बी समजना झालं बघा. पोटच्या पोरीशी नग तसं वागलो म्या. तिला घरात कोंडून ठेवली. आता हे समजा आठवलं ना तर मन गलबलत बघा. अजामे, आत्ता जशी चूक झाली तशी परत होता कामा नये. बानूच्या लग्नाचा विषय तू स्वतः काढणार नाहीस याची काळजी घे. आणि अजामे, मी तुला मागेही सांगितल्याप्रमाणे बानूने जशी श्री खंडेरायांची भक्ती केली तशी तूही श्री खंडेरायांची भक्ती कर. तू त्यांना शरण जा. महाराज, आता तुम्ही म्हणताल ना तसंच होईल बघा. प्रधानजी, अखेर सारीपाठाचा खेळ ठरल्याप्रमाणे झाला. देवा, तुम्ही मला दिलेलं दायित्व आता पूर्ण झालं. त्यामुळे इथून पुढे जे करायचे आहे ते तुम्हाला. नाही प्रधानजी, जोपर्यंत मी बानूकडे जाण्यासाठी जेजुरी बाहेर पाऊल टाकत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या सोबतच असावं. कारण हे वाटतं तेवढं सोपं नाही. परंतु देवा, आता सगळं झालं. आता म्हाळसा देवींना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही चालला आहात. हो, मीच सांगणार आहे. पण प्रधानजी, ती सहजासहजी मला जाऊ देईल असं वाटतं का? मला मान्य आहे देवा, परंतु आता पती पत्नींमधील भांडणात मला ओढू नका. कारण तुम्ही गेल्यानंतर त्यांची काळजी घेण्याचं दायित्व तुम्हीच मला दिलं आहे. प्रधानजी, या निमित्ताने आणखीन काही वेळ तुमचा सहवास. कारण पुन्हा आपण कधी भेटू हे सांगता येत नाही. हा जेजुरी गड, तुम्ही, म्हाळसा देवी, ह्या सगळ्याची खूप सवय झाली आहे. आता तुम्ही इथे नसणार. तुम्ही परत याल, पण त्यासाठी खूप मोठा काळ जाणार आहे. तुमची उणीव सतत जाणवत राहणार. प्रधानजी, जेव्हा मी बानूकडे जाईन तेव्हा असे अनेक प्रसंग येतील की ज्यावेळी माझ्या तोंडून सहजच प्रधानजी आपण हे करावे असे येईल. प्रधानजी, मला आणि बानूला भेटायला या.
लतिका, इथून सारीपाटाच्या खेळासाठी निघताना माझ्या मनात काय काय चाललं होतं आणि आज मी विजयी होऊन इथे परत आली आहे. म्हाळसा, खरंच तू खूप सुंदर खेळलीस. ते डाव प्रति डाव, माणसांचा जल्लोष, हे माझ्या नेहमी लक्षात राहील. एका क्षणी मला असं वाटत होतं तू हरतेस की काय. तुला असं वाटलं की मी हरेन? शक्य नाही. खेळाच्या आधी मी यांनाही सांगितलं होतं की मी जिंकणारच. पण म्हाळसा, राजवाड्यात गडावर तुझ्या विजयाचा उत्सव कुठेच दिसला नाही. हो, मलाही जाणवलं ते. पण स्वाभाविक आहे, त्यांचा राजा हरला आहे. त्यांची सम्राज्ञी जिंकल्याचा आनंद, उत्सव साजरा करणं त्यांना अवघड वाटेल. म्हाळसा, पण हे योग्य नव्हे ना. पुरे झालं. आता तू माझ्या आनंदावर विरजण घालू नकोस. मी येऊ का? आता तुला लगेच राग आला वाटतं. नाही म्हाळसा, तू जिंकलीस म्हणून देशोदेशीच्या राज्यांनी तुझ्यासाठी भेटी पाठवल्या आहेत. त्या गडावर पोहोचतील. त्या आणायची व्यवस्था करते. लतिका, तूही माझ्या आनंदात सहभागी होणार नाहीस? अगं, असं कसं म्हणतेस म्हाळसा? मी आनंदीच आहे. कसा साजरा करायचा तुझ्या विजयाचा उत्सव? ह्यांना विचारू? आता ते मी कसं सांगू? मला असं वाटतं मी जिंकले म्हणून जेजुरीत आणि पंचक्रोशीत सगळीकडे अन्नदान व्हावं. भोजनासाठी अगणित पंक्ती बसवाव्यात. सगळ्या लोकांना भेटी द्याव्या असं वाटतं मला. योग्यच आहे. तोंड गोड झाल्याशिवाय विजयाचा आनंद नाही. आणि म्हाळसा, देवांना, प्रधानजींना, लक्ष्मी देवींना यांनाही तू यात सहभागी करून घ्यायला हवं. पण या विजयाचं श्रेय मी नारद मुनींना देईन. त्यांनीच मला सारीपाट खेळायची कल्पना सांगितली म्हणून मला हा विजय दिसला. लतिका, त्यांनी माझा पुन्हा विश्वास जिंकला. बालू, तुझ्या कठोर परीक्षेचा काळ आता तुर्तास तरी संपला आहे. पण परीक्षा पूर्णपणे संपली आहे असं मात्र समजू नकोस. होय महाराज. महाराज, तुम्हाला एक विचारायचं आहे बघा. विचार, मनात कुठलीही शंका ठेवू नकोस. महाराज, अहो मी वस्तीवर दवंडी ऐकली आहे की देवन म्हाळसा देवी सारीपाटाचा डाव खेळणार आहेत म्हणून. होय बा. कर्हे पठाराच्या रांगेत एका पठारावर श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांच्यात सारीपाटाचा खेळ खेळला गेला. दूरहून अनेक लोक हा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी आले होते. भूलोकच नव्हे तर सारी सृष्टी, देवलोकही या खेळाची वाट पाहत होते. पर महाराज, असं काय वेगळं आहे हो त्या खेळात? नारायण नारायण. बानू, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते. या खेळाची देवलोकही इतक्या उत्सुकतेने वाट का पाहत होते हे मात्र मी आता तुला नाही सांगू शकत. मी तुला इतकंच सांगू शकतो की हा सारीपाटाचा खेळ खूप रंगतदार झाला. होय का महाराज? होय बानू, माध्यांनी पर्यंत हा खेळ चालणार होता. अटीतटीच्या या खेळात
कधी श्री खंडेरायांचं पारडं जड व्हायचं तर कधी श्री म्हाळसा देवी. पण मग नक्की जिंकलं तरी कोण? सारी सृष्टी ज्या खेळाकडे डोळे लावून बसली होती त्या खेळात अखेर श्री म्हाळसा देवी विजयी ठरली. म्हणजे देव हारलं वय? होय पण नारायण नारायण. बानू, हा खेळ हरणं किती महत्वाचं होतं हे मी तुला कसं सांगू. बानू, तुझ्यासाठी श्री खंडेराय हरले आहेत, पण एका अर्थाने तेच जिंकले आहेत हे नक्की. बानू, या पुढच्या काळात तुला एक अत्यंत महत्वाचं असं व्रत करायचं आहे. हे व्रत काय आहे ते मी तुला सांगायला येणारच आहे, पण आता मला जायला हवं. वय महाराज. शुभम भवतु.